Hello student, in last lecture we studied about the difference between aliphatic and aromatic compounds. Now our point is benzene. Benzene having molecular formula C6H6. On large scale it is prepared during petroleum product, that is from coal, tar and petroleum. During preparation of petroleum product as well as coal, tar, benzene is obtained on large scale. In a laboratory in 1870, Berthelot, scientist Berthelot prepare benzene from acetylene. When acetylene is heated in hot iron shielded tube, it gives benzene as a product. This is 3 molecules of acetylene. आता हे 3 आपण असंही लिहू शकतो C2H2 किंवा थ्राइस ऑफ HC ट्रिपल बॉन्ड CH अशा प्रकारे सुद्धा आपण हे लिहू शकतो. पण आपल्याला सायक्लिक स्ट्रक्चर दाखवायचं असल्यामुळे ही जी 3 मोलेक्युलची अरेंजमेंट मी मुद्दाम अशी लिहिली. शिल्डेड आयर्न ट्यूब at about 873 केल्विन. आता इथं प्रत्येक वेळी काय होणार, ट्रिपल बॉन्ड ब्रेक होणार आणि ट्रिपल बॉन्डचं रूपांतर डबल बॉन्ड होणार आणि एक सिंगल बॉन्ड 2 कार्बनच्या मध्ये जिथं बॉन्ड नाही तिथं सिंगल बॉन्ड तयार होणार. आपल्याला स्ट्रक्चर अशा प्रकारे दिसतंय. इथं ट्रिपल होता, इथं डबल बॉन्ड, जिथं बॉन्ड नव्हता तिथं सिंगल बॉन्ड तयार झालाय आणि हा प्रत्येकाला असणारा हायड्रोजन. This is cyclic structure of the benzene. Benzene is colorless. Colorless liquid having boiling point 353 Kelvin. Then structure of benzene. Structure of benzene. Benzene having cyclic planar structure. The evidences for cyclic structure of benzene. The बेन्झीनचा मोलिक्युलर फॉर्म्युला C6H6. आता हे C6H6 आपण वेगवेगळ्या प्रकारे दाखवू शकतो. आता हे स्ट्रक्चर आपण असं दाखवलं. CH2 सिंगल बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C आणि हे CH2 इथे एक हायड्रोजन आणि ह्या ठिकाणी एक हायड्रोजन. हे 2 आणि 3 आणि 2 आणि 3 म्हणजे 3 आणि 3 6 हायड्रोजन आणि टोटल 1 2 3 4 5 6 कार्बन आयटम्स. म्हणजे C6H6 फॉर्म्युला आपण असा अनसॅच्युरेटेड कंपाऊंड मध्येही दाखवू शकतो जिथं अल्किन आणि अल्काइन्स हे मिक्स झालेले, म्हणजे मिक्स सिंगल आणि डबल आणि ट्रिपल बॉन्ड, सिंगल डबल आणि ट्रिपल बॉन्ड त्यामध्ये आपल्याला दिसतंय. आणि दुसरं स्ट्रक्चर म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर. मग बेन्झीनचं स्ट्रक्चर नेमकं कुठल्या प्रकारे, ते सायक्लिक स्ट्रक्चर आहे का ओपन चेन स्ट्रक्चर आहे? बेन्झीन मध्ये प्रिफरेन्शियली सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते, ॲडिशन रिॲक्शन होत नाही.
म्हणजे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ह्या अल्किन्स आणि अल्काइन सारख्या दिसत नाही. याचा अर्थ बेन्झीनचं स्ट्रक्चर हे ओपन चेन किंवा ॲलिफॅटिक स्ट्रक्चर नाहीये. मग बेन्झीनचं स्ट्रक्चर हे सायक्लिक आहे. मग सायक्लिक स्ट्रक्चरसाठी आपण 2 रिॲक्शन त्याच्या जर घडून आणल्या, Br2 in presence of FeBr3 Lewis acid, it gives monobromobenzene. It gives monobromobenzene, not its isomeric form. इथं फक्त एक आणि एकच प्रोडक्ट मिळतो. जर इक्विमोलार म्हणजे जेवढं ब्रोमीन घेतलं तेवढंच हे बेन्झीन जर घेतलं, इक्विमोलार कंपाऊंड जर घेतले तर त्यापासून प्रोडक्ट मिळतो मोनोब्रोमोबेन्झीन. मग हे केव्हा पॉसिबल आहे? तर जर ते सायक्लिक स्ट्रक्चर असेल आणि हे सगळे हायड्रोजन इक्विव्हॅलंट असतील. आता ओपन चेनमध्ये हायड्रोजन इक्विव्हॅलंट नाहीये, कारण इथं हा टर्मिनल कार्बन ॲटम आहे. ह्या हायड्रोजनची ॲसिडिटी वेगळ्या प्रकारे, ह्या हायड्रोजनची ॲसिडिटी वेगळ्या प्रकारे, म्हणजे असणारे हायड्रोजन हे सारखे नाहीये. म्हणून परंतु असं जर सायक्लिक स्ट्रक्चर असेल तर प्रत्येक हायड्रोजन हा सारखा असेल, कुठलाही एक हायड्रोजन रिप्लेस होऊन मोनोब्रोमोबेन्झीन प्रोडक्ट त्यापासून मिळतो. त्यानंतर बेन्झीनची रिॲक्शन जर कॅटालायटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन केलं, H2 in presence of nickel and heating, it gives cyclohexane as a product. सायक्लोहेक्झेन, तेच आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युल्यामध्ये सायक्लोहेक्झेन असं दाखवतो. हे काय दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. म्हणजे प्रत्येक वेळी CH2 न दाखवता, हायड्रोजन न दाखवता फक्त कार्बन, कॉर्नर म्हणजे कार्बन आणि त्याची व्हॅलन्सी 4 व्हॅलन्सी सॅटिस्फाय होण्यासाठी लागणारे हायड्रोजन तिथं आहेत असं कन्सिडर करून आपण जे स्ट्रक्चर काढतो त्याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं म्हटलं जातं. आणि हा कंडेन्स मोलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे कॅटालायटिक हायड्रोजनेशन रिॲक्शन केली तर सायक्लोहेक्झेन प्रोडक्ट मिळतो. आणि ब्रोमिनेशन रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ लेविस ॲसिड केले तर मोनोब्रोमोबेन्झीन प्रोडक्ट मिळतो. आणि हे केव्हा पॉसिबल होतं? जर ते स्ट्रक्चर सायक्लिक असेल तरच. यावरून स्ट्रक्चर बेन्झीनचं कसं असलं पाहिजे? सायक्लिक असलं पाहिजे. Then stability of benzene. Benzene having cyclic planar structure, having alternating single or and double bond, alternating single and double, single, double, and it is stable due to delocalization of the p electrons and it continuously move. आपण याला कार्बन नंबर 1 जर म्हटलं, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6. आता दोन्ही स्ट्रक्चर कसे इक्विव्हॅलंट दिसत आहेत, परंतु असणारे पाय इलेक्ट्रॉन्स, पी ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन्स यांची पोझिशन वेगळी बघा. इथं 2 आणि 3 मध्ये डबल बॉन्ड दिसतो, इथं 1 आणि 2, 3 आणि 4, 5 आणि 6 मध्ये दिसतो, इथं 2 3 4 5 6 आणि 1 मध्ये आपल्याला डबल बॉन्ड दिसतो. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे, पी इलेक्ट्रॉन्स, हे काय होतात? कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. त्यामुळे कुठलंही एक स्ट्रक्चर स्टेबल नाहीये, परंतु ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे, जे कॉम्बिनेशन आपण त्याला रेझोनन्स हायब्रिड असं म्हणतो. मग ते रेझोनन्स हायब्रिड दाखवण्यासाठी असं डॉटेड सर्कल केलं जातं किंवा सॉलिड सर्कल असं दाखवलं जातं.
रेझोनन्स हायब्रिड. म्हणून बेन्झीनचं स्ट्रक्चर दाखवत असताना एकतर अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड आपण दाखवू शकतो, किंवा अशा प्रकारे स्ट्रक्चर आपल्याला दाखवावं लागतं का हे जे सिंगल आणि डबल बॉन्ड जी पोझिशन आहे इलेक्ट्रॉनची ती कंटिन्युअसली मूव्ह होत असते. म्हणून बेन्झीनचं स्ट्रक्चर, बेन्झीन काय आहे तर स्टेबल आहे. मग तर याची जर रिॲक्शन मोनोब्रोमो बेन्झीन प्रोडक्ट असेल आणि त्याची ब्रोमिनेशन रिॲक्शन घडून आणली तर डायब्रोमो डायब्रोमो बेन्झीन प्रोडक्ट मिळतो. मग हा जो डायब्रोमो बेन्झीन प्रोडक्ट आहे तर यामध्ये असणाऱ्या ब्रोमीनची पोझिशन कुठली? एक तर ते सिंगली बॉन्डेड, जिथं सिंगल बॉन्ड आहे अशा कार्बन ॲटमला अटॅच असतील, किंवा ज्या ठिकाणी डबल बॉन्ड आहे अशा कार्बनला ते अटॅच झालेले दिसतील. म्हणजे असाही प्रोडक्ट दिसतो, असाही प्रोडक्ट दिसतो. याचा अर्थ हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे कसे कंटिन्युअसली मूव्ह होत असतात, त्यांची पोझिशन कंटिन्युअसली मूव्ह. कार्बनची पोझिशन सेम असते, दे हॅव्हिंग सेम पोझिशन ऑफ कार्बन. केक्विक स्ट्रक्चर ऑफ बेन्झीन. ऑगस्ट केकुल in 1865 predict the structure of benzene. According to Kekulé structure, benzene having cyclic planar structure with alternating single and double bonds. This is structure according to Kekulé. In case of Kekulé structure, each carbon atom in benzene is sp2 hybridized. आता sp2 हायब्रिडायझेशन आपण अल्किन चॅप्टर ज्यावेळेस स्टार्ट केला त्यावेळेस तुम्हाला sp2 हायब्रिडायझेशन कशा प्रकारे होतं, डबल बॉन्ड कसा तयार होतो हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. मग sp2 हायब्रिडायझेशनमध्ये जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतो तर त्यामध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक पाय बॉन्ड असतो. मग जे पाय इलेक्ट्रॉन्स आहे हे पी ऑर्बिटलच्या लॅटरल ओव्हरलॅपिंगमुळे तयार होतात. हा sp2 हायब्रिडाइज, याचा हा लॉंगर लोब आणि शॉर्टर लोब कार्बन ॲटम. sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम हे sp2 हायब्रिडाइज ऑर्बिटल आणि हा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल आणि त्यामध्ये असणारा हा एक इलेक्ट्रॉन. आता दुसरा कार्बन ॲटम त्याचाही sp2 हायब्रिडाइज, हे 3 ऑर्बिटल्स, प्रत्येकाचा लॉंगर लोब आणि शॉर्टर लोब आणि हा अनहायब्रिडाइज पी ऑर्बिटल. आता हे पी ऑर्बिटल एकच ऑर्बिटल आहे, फक्त याला 2 लोब्स आहे, 2 लोब्स. इथं हा नोड आहे आणि ह्याला असणारे 2 लोब्स. म्हणजे ह्या पूर्ण ह्यापासून एक पाय इलेक्ट्रॉन पाय बॉन्ड तयार होतो आणि ह्या ॲक्सियल ओव्हरलॅपिंगनं सिग्मा बॉन्ड तयार होतो, लॅटरल ओव्हरलॅपिंगनं पाय बॉन्ड तयार होतो. हा पाय बॉन्ड असं कन्सिडर नाही करायचं हा एक पाय बॉन्ड आणि हा एक पाय बॉन्ड, हे पूर्ण मिळून एक पाय बॉन्ड लॅटरल ओव्हरलॅपिंगनं झालेला. मग असे 6 कार्बन ॲटम्स आहे आणि 6 कार्बन ॲटम्सचे पी ऑर्बिटल्स ज्यावेळेस ओव्हरलॅप होतात लॅटरली त्यावेळेस स्ट्रक्चर कशा प्रकारे दिसतं ते आपण काढू. आता हा प्रत्येकामध्ये ॲक्सियल ओव्हरलॅपिंगनं तयार झालेला सिग्मा बॉन्ड. आता लॅटरल ओव्हरलॅपिंगनं तयार झालेला बॉन्ड आपल्याला दाखवायचा. तर एक अबोव दी प्लेन आपण डॉटेड लाईन न दाखवू. अबोव दी प्लेन पी ऑर्बिटल मधील इलेक्ट्रॉन्स हे डिलोकलाइज होत असतात आणि बिलो दी प्लेन अशा प्रकारे ते कंटिन्युअसली डिलोकलाइज म्हणजे युनिफॉर्म
लेयर तयार होतो इलेक्ट्रॉन्सचा अबोव द प्लेन अँड बिलो द प्लेन. आपण ते असंही दाखवू शकतो. हे सायक्लिक स्ट्रक्चर सिग्मा बॉन्डमुळे आणि वरती एक पाय इलेक्ट्रॉन्सचा लेयर आणि खालच्या बाजूला पाय इलेक्ट्रॉन्सचा लेयर, म्हणजे हा पाय इलेक्ट्रॉन्स हे पी ऑर्बिटल मधील लॅटरल ओव्हरलॅपिंगनं तयार झालेले पाय इलेक्ट्रॉन्स आणि हे पाय बॉन्डिंग. देन बॉन्ड पॅरामीटर. बॉन्ड पॅरामीटर. अल्केन having carbon carbon single bond and carbon carbon single bond having bond length 154 picometer, while in case of alkene there is a carbon carbon double bond and bond length of carbon carbon double bond is about 133 picometer, and benzene contains alternating single and double bond. Therefore, it is the average of single bond and double bond, that is about 139 picometer. The bond length of benzene, carbon carbon bond length in benzene is about 139 picometer, that is average of single and double bond. Then aromatic character of benzene ring. Aromatic. Aroma means fragrance. हे पूर्वीच्या डेफिनेशन नुसार जे कंपाऊंड्स हे नॅचरली ऑकरिंग असतील, निसर्गामध्ये तयार होत असतील आणि त्याला एक स्पेसिफिक फ्रॅग्रन्स असेल, स्मेल असेल, अशा कंपाऊंड्सला ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असं म्हटलं जायचं. परंतु असे काही कंपाऊंड्स आहे का जे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स येतात परंतु त्याला कुठलाही फ्रॅग्रन्स नाही आहे, स्मेल नाही. फॉर एक्झाम्पल अँथ्रॅसिन. अँथ्रॅसिन हे काय आहे? ॲरोमॅटिक कंपाऊंड. त्यामध्ये 3 बेन्झीनच्या रिंग एकमेकाला अटॅच झालेले आहे, अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड. हे बघा, डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल, प्रत्येक ठिकाणी अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड. परंतु हे ओडरलेस कंपाऊंड आहे. परंतु क्लोरोफॉर्म CH3, त्यानंतर सगळे इस्टर्स यांना एक प्लीझंट स्मेल आहे परंतु ते ॲरोमॅटिक नाही आहे. परंतु ॲरोमॅटिक कॅरेक्टर त्यासाठी काही रूल्स दिले केकुल्सनं. स्ट्रक्चर फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड, दी कंपाऊंड मस्ट हॅविंग सायक्लिक अँड प्लेनर स्ट्रक्चर. cyclic and planar structure. P electrons are continuously and uniformly as well as p orbital must be parallel and p electrons are continuously overlap over the ring. Continuous overlapping of p electrons over the ring and third one, it must be satisfy Huckel's rule. It means it must contain 4n plus 2 p electrons.
4n plus 2 p electrons where n is integer equal to 0, 1, 2, 3, 4, etc. That is any according to Huckel's rule. For aromatic character, any cyclic planar compound having parallel p orbital and continuous overlapping of p electrons over the ring and satisfy the Huckel's rule, that is 4n plus 2 p electrons. That compound must be aromatic compound having aromatic character. For example, benzene. बेन्झीनचं स्ट्रक्चर अशा प्रकारे सायक्लिक प्लेनर स्ट्रक्चर. आता इथं 6 p इलेक्ट्रॉन्स आहे म्हणजे 3 पाय बॉन्ड्स आहे आणि त्यामध्ये असणारे 6 p इलेक्ट्रॉन्स. फोर इंटू 1 एकच रिंग आहे प्लस 2 6 p electrons. That is, if आपण इथं n घेऊ 4n plus 2 काय होईल 4n equal to 6 minus 2. Therefore 4n equal to 4, n equal to 4 divided by 4 equal to 1. हा इंटेजर किती येईल n equal to 1 येईल. मग आपला इथं n equal to 0, 1, 2, 3 etc. पण असं सांगितलंय म्हणून बेन्झीन कसं आहे ॲरोमॅटिक. आता अँथ्रॅसिन आता इथं डबल बॉन्ड असल्यामुळे हा सिंगल डबल सिंगल आणि डबल. आता टोटल किती आहे 1, 2, 3, 4, 5 पाय बॉन्ड्स आहे म्हणजे 10 p इलेक्ट्रॉन्स. कारण p ऑर्बिटलची ओव्हरलॅपिंग होऊन पाय बॉन्ड तयार होतो. एक बॉन्ड तयार होण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्स लागतात. टोटल 5 पाय बॉन्ड्स म्हणजेच 10 p इलेक्ट्रॉन्स. आता 4 इंटू n प्लस 2 इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन्स. 4 इंटू n equal to 10 minus 2, 4n equal to 8, n equal to 8 divided by 4 equal to 2. आणि हे n म्हणजेच काय हे नंबर ऑफ सायकल्स सुद्धा आपण घेऊ शकतो. इथं 1 सायकल इथं 2 सायकल्स. देन थर्ड एक्झाम्पल सायक्लोहेप्टाट्राइन्स. बघा 7 कॉर्नर्स दाखवले अल्टरनेटिंग सिंगल आणि डबल बॉन्ड. परंतु इथं एक कार्बन ॲटम आहे. हा कसा आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे आणि बाकी हे 6 कार्बन ॲटम्स कसे आहेत तर sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटम आहे. म्हणजे इथं जे p ऑर्बिटल अशा प्रकारे पॅरलल असणारे तर हे पॅरलल p इलेक्ट्रॉन्स इथं sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटमला नाही आहे. म्हणून p इलेक्ट्रॉनची कंटिन्युअस ओव्हरलॅपिंग तिथं होत नाही आहे. तर ह्या ठिकाणी काय होणार आहे ती ब्रेक होणार आहे. म्हणजे टोटल इथं 6 p इलेक्ट्रॉन्स आहेत हो की नाही 4n प्लस 2 6 p इलेक्ट्रॉन्स. परंतु जो सेकंड रूल जो आहे आपला p इलेक्ट्रॉन्सची ओव्हरलॅपिंग कंटिन्युअस ओव्हर दी रिंग असायला हवी तर तशी कंटिन्युअस ओव्हर रिंग नाही आहे. म्हणून सायक्लोहेप्टाट्राइन्स हे ॲरोमॅटिक
कंपाऊंड नाही. त्यानंतर पिरिडीन. आणि हे असणारे लोन पेयर्स. आता लोन पेयर्स कसे, तर आउट ऑफ दी प्लेन आहे, म्हणजे इथं टोटल 6 p इलेक्ट्रॉन्स आहे, हो की नाही. मग 4n + 2 = 6 p इलेक्ट्रॉन्स. आपण मगाशी दाखवल्याप्रमाणे 4n = 6 - 2 दॅट इज 4, n = 1. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे कंटिन्युअस आहे, म्हणजे डबल सिंगल डबल सिंगल डबल, इथं कुठेही ब्रेक नाही आहे. म्हणून पिरिडीन सुद्धा कसं आहे, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे. दिस इज अबाउट ॲरोमॅटिक कॅरेक्टर ऑफ दी बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह. द डेरिव्हेटिव्हज ऑफ ऑल बेन्झीन आर ऑल्सो ॲरोमॅटिक. म्हणजे आपल्याला जर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आपल्याला सांगायचं असेल तर आपण कुठले कंपाऊंड्स ॲरोमॅटिक सांगणार, बेन्झीन अँड ऑल दी कंपाऊंड्स विच रिझेंबल्स दी स्ट्रक्चर अँड केमिकल प्रॉपर्टीज लाईक बेन्झीन नोन ॲज ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. म्हणजे बेन्झीन ॲरोमॅटिक कंपाऊंड्स आहे. आणि बेन्झीन हे काय आहे, बेसिक युनिट फॉर दी ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. बेसिक युनिट फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजे बेन्झीन आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह. मग आता बेन्झीनचे डेरिव्हेटिव्ह्स कुठले आपण सांगणार, 2 बेन्झीन रिंग अटॅच झाल्या नॅफ्थॅलिन तयार होतं, 3 अटॅच झाल्यात अँथ्रॅसिन तयार होतं. बेन्झीनला आपण OH ग्रुप अटॅच केला त्याला फिनॉल असं म्हणतो. आपण याला NH3 अटॅच केलं NH2, याचं नाव अमाईन होईल. त्यानंतर OCH3 मिथॉक्सी ग्रुप अटॅच केला तर याला ॲनिसोल असं म्हटलं जातं. ॲनिसोल हे अमाईन, हे फिनॉल. त्यानंतर ब्रोमोबेन्झीन, इथं X, हा X फ्लोरीन असे, क्लोरीन असे, ब्रोमीन किंवा आयोडीन असू शकतो. त्यानंतर इथं COH अटॅच केला, हे बेन्झॉइक ॲसिड झालं. CHO अटॅच केला, हे बेन्झाल्डिहाइड झालं. हे झालं बेन्झोफिनोन. म्हणून बेन्झीन अँड इट्स डेरिव्हेटिव्ह्ज ऑल आर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स.